हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूयात माझे इंटरडे ट्रेड. तर हे जे ट्रेड आहेत, मी 3 ट्रेड घेतलेले होते आज आणि त्याच्यामधले 2 ट्रेड न्यूज बेस्ड होते. ठीक आहे, तर अर्निंग रिलीज वरती आपण हे ट्रेड घेतलेले आहेत. ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्याच्यानंतर एक माझा मॉर्निंग सेटअप जो आहे त्याच्यावरती मी एक ट्रेड घेतलेला होता, तो सुद्धा मी इथे एक्सप्लेन करते. तर असे 3 ट्रेड आपण घेतलेले होते. तर बघा, ह्या ट्रेडचा मागचा जो लॉजिक होता हे तुम्हाला इथे शिकायला मिळेल. मी काय स्ट्रॅटेजी यूज करते हेही तुम्हाला इथे शिकायला मिळेल. त्याच्यानंतर मी प्रॉपर कुठल्या ठिकाणी एंट्री करते, म्हणजे किती वाजता एंट्री व्हायला पाहिजे, मी कोणता टाइम फ्रेम यूज करते आणि माझा स्टॉप लॉस काय असतो. त्याच्यानंतर मी रिवॉर्ड किती घेते, माझा टार्गेट काय असतो, मी कसा टार्गेट लावते आणि स्टॉप लॉस ट्रेल करायचा असला तर मी कसा करते, हे सगळं तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे. तर जाऊया स्क्रीनवरती. आणि त्याआधी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि हा व्हिडिओ जो आहे जर तुम्हाला खरंच आवडेल तर आपल्या मराठी बंधू आणि भगिनीसोबत शेअर कराल, जे खरंच या शेअर मार्केटमध्ये काय करत आहेत, स्ट्रगल करत आहेत. त्यांच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांना इथून भरपूर काही शिकायला मिळेल. ठीक आहे, तर जाऊया आपण स्क्रीनवरती. ओके, तर आजचा जो मॉर्निंग चा जो माझा ट्रेड होता, तो मार्केट ओपन झालेला माझा जो सेटअप आहे तो मॉर्निंगचाच आहे, कारण की मी पूर्ण दिवसाचा मुवमेंट कॅप्चर करू शकते त्या सेटअपवरती. तर बघा, खूप सुंदर असा हा सेटअप आहे. त्याच्यामध्ये फक्त स्टॉक्स तुम्हाला आधीच निवडावे लागतात, असं नाही की रॅन्डम येऊन कोणत्याही स्टॉकमध्ये जाऊन एंट्री करा, तसं नाही आहे. ठीक आहे, तर बघा, क्लिअर व्ह्यू, कारण की आपण सगळे जे शिकलेलो आहोत, चार्ट पॅटर्न्स, आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न जे काही शिकलेलो आहोत ते आपल्याला यूज करून स्टॉक्स निवडायचे असतात आणि नेक्स्ट डे मग ते आपण ट्रेड करायचे असतात. आता इथे बघा, या स्टॉकने काय केलेलं आहे, इथे रेजिस्टन्स होता. हा जो रेजिस्टन्स आहे याने इथे बनवलेला होता, ब्रेकआउट करून हा एका रेंजमध्ये फसलेला होता. ह्याच सेटअपला काय म्हणतात की बुलिश पोलन फ्लॅग. ठीक आहे, स्टॉक ब्रेकआउट करून वरती निघाला आणि अशा प्रकारे फ्लॅग बनवलेला आहे. आता हा जो फ्लॅग आहे हा डाऊन साइड झुकलेला असला पाहिजे, म्हणजे पोल आणि हा फ्लॅग असा डाऊन साइड झुकाव पाहिजे आपल्याला या फ्लॅगचा. त्याचा काल ब्रेकआउट झालेला होता या स्टॉकचा. 1 मिनिट. ओके, सॉरी. तर बघा, काल ह्याने काय केलेलं होतं, या फ्लॅगचा ब्रेकआउट केलेला होता आणि कालच्या कॅन्डलचा हाय म्हणजे कालचा डे हाय, आणि इथे ही जी ग्रीन कॅन्डल आहे हिचा हाय, म्हणजे हा फ्लॅगचा पण इथे हाय आपण बघू शकतो. काय केलेलं, आपण लेवल मार्क केली. कोणत्या कलरनी लेवल मार्क केलं, आपण इथे पिंक कलरनी लेवल मार्क केलेला आहे. आता 5 मिनिटावरती मी तुम्हाला दाखवते की एंट्री. आता लॉजिक तर तुम्हाला कळलं, ठीक आहे, लॉजिक तर कळलं की काय वापरलेलं आहे, पण आता एंट्री प्लॅन करताना आपल्याला काय बघायचं आहे. तर बघा, सकाळी मार्केट आधी बघावं लागतं की बुलिश आहे की बेरिश आहे. येस, निफ्टी सकाळी बुलिश होती. ठीक आहे, बुलिश होती सकाळी. आणि इथे बघू शकता, ही जी पिंक कलरची लाईन होती, हा जो झोन होता त्याचा वरती ही पहिली कॅन्डल काय करते, क्लोज करते. येस, माझा सेटअप इथे बनलेला आहे. मी इथे एंट्री घेणार आणि माझा जो स्टॉप लॉस आहे तो मी ठेवणार आहे जिथे हा ओपन झालेला होता तिथे. ठीक आहे, हा माझा काय झाला, स्टॉप लॉस. आणि इथे माझी एंट्री, जो हाय होता पहिल्या कॅन्डलचा हाय, तिथे काय होती माझी एंट्री. इथे काय होती माझी एंट्री. स्टॉकने काय केलं, एंट्री दिली आणि सॉरी, हो, सॉरी, हा परत परत येतो मध्ये मध्ये. ठीक आहे, एस एल एंट्री आणि जो टार्गेट. आता हा स्टॉक ऑल टाइम हायवरती होता. ऑल टाइम हायवरती असतो तेव्हा आपण टार्गेट कसं काढायचं, तर बघा, राऊंड लेवल बघायची की आपली जी एंट्री आहे तिथपासून राऊंड लेवल जवळची, खूप दूरची काढून ठेवायची नाही. जिथपर्यंत स्टॉक जाऊ शकतो तिथपर्यंतची आपण काय करायची, राऊंड लेवल काढून ठेवायची. येस, माझी इथे एंट्री होती, इथे मला राऊंड लेवल होती, एक्झॅक्टली हिट केला.
ठीक आहे, मी इथे एक्झिट केलं आणि तिथूनच हा एवढा खाली आला. इवन तुम्ही बघू शकता स्टॉक इथून एवढा खाली आला, तर इथे परत ह्याने जी आपली एंट्री लेवल होती त्याच्यावरती ह्याने अगदी टॅप केलं आणि परत इथून वरती निघाला, म्हणजे ह्याने 2 वेळा ट्रेड दिलेला होता. तर असं का होतं की बघा, कधी कधी काय होतं की जे इन्स्टिट्यूशनल बाईंग होते इथे, त्याच्यामध्ये पूर्ण ऑर्डर्स इथे ट्रिगर होत नाहीत, तर स्टॉक वरती जातो आणि परत बाकीच्या ऑर्डर्स पिक करायला स्टॉक येतो. त्या केसमध्ये आपण इथे परत एकदा एंट्री प्लॅन करू शकतो इथे. ठीक आहे, तर येस 1 आणि 2 वेळा याने एंट्री दिली होती, पण येस मी इथे वन वे मोमेंट कॅप्चर केला आणि निघून गेले. बघा, स्टॉकमध्ये जर तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे मॉर्निंग सेटअप छान मिळतात, जे तुम्ही चार्ट पॅटर्न शिकले त्याचा यूज करून जरी तुम्ही केलात तरीही इथे छान आपलं काय होतं, रिवॉर्ड बनू शकतो. पण तुम्ही लोक चूक काय करता माहिती आहे का, स्टॉकला जाऊ देता आणि नंतर मग इथे कुठे प्लॅन करता की रॅन्डम हा बुलिश आहे, टॉप गेनरमध्ये आलाय, तेव्हा तुम्ही काय करता, सॉरी, गो अँड सिट देअर. येस, ओके, सॉरी. तर येस, तुम्ही काय करता की हा ब्रेकआउट तर केलाय, पण तुम्हाला ना विश्वासच बसत नाही की स्टॉक जाईलच वरती. तुम्ही इथे कुठे एंट्री करता, इथे एंट्री केली तरी तुम्हाला प्रॉफिट होणारच किती आहे. ठीक आहे, तर बघा, म्हणून लेट एंट्री करायची नाही, एंट्री आपली आधीच झाली पाहिजे, म्हणजे स्टॉक जाण्याच्या आधीच आपल्याला काय करावं लागतं, घ्यावं लागतं. आणि येस, टार्गेट इथे दिलाय स्टॉकनी आणि एक्झिट केलं. तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सुद्धा हा एवढा गेलेला आहे, म्हणजे विचार करा. माझं असं असतं की सकाळी सकाळी जेवढा मोमेंट मिळतो तो घेऊन आपण लगेच फ्री होऊन जातो. म्हणजे किती वाजता, 10 वाजून 10 मिनिटांनी माझा ट्रेड इथे झालेला होता. ठीक आहे, सिस्टीम क्लोज केलं, मी माझ्या बाकीच्या कामामध्ये लागले आणि त्याच्यानंतर दुपारनंतर काय होतात, आपले अर्निंग रिलीजेस येतात स्टॉक्सचे, तर ज्याचे येणार होते त्यांचे मी काय केले, इथे स्टॉक्स मला माहिती होते कोणकोणत्या स्टॉक्सचे अर्निंग रिलीज येणार होते. तर बघा, आता तुम्हाला मी ते स्टॉक्स दाखवते ज्याच्यामध्ये आपण ओके. तर हे बघा, हा स्टॉक आहे, याच्यामध्ये आपण केलेला होता. तर तुम्हाला मी नेहमी सांगते की क्वार्टर रिझल्ट जे आहेत येण्याच्या आधी चार्ट तुम्हाला सांगून देतात की कसे रिझल्ट येऊ शकतात. तर बघा, इथे काय झालेलं होतं, यांनी तर ब्रेकआउट तर केलेला होता, पण अशा प्रकारे वीक कॅन्डल करत हा येत होता. इव्हन सकाळी सुद्धा यांनी काय केलं, मोठी रेड कॅन्डल केली आणि हा डे लोच्या जवळपास येऊन टाइम स्पेंड करत होता, म्हणजे वेट करत होता ब्रेकडाऊनसाठी, न्यूजचा येण्याचा हा वेट करत होता. न्यूज आली, आता न्यूज आल्याबरोबर हा अगदी अशा कॅन्डल करत होता, म्हणजे लोकांना काय दाखवलं की मी अपसाईड जातो आहे, जायचं नाही. माझा क्लिअर व्ह्यू होता की येस, इथे हा जो लो आहे डे लो, त्याच्या खाली निघेल तेव्हाच मी याला प्लॅन करेल, अपसाईड जाईल तर मी याला प्लॅन करणार नाहीये. आणि ह्याने दाखवलं वरती, फसवलं लोकांना. आणि अगदी ही कॅन्डल बघू शकता, इथून एवढी ग्रीन कॅन्डल वरती निघत होती, तिथूनच रिजेक्शन घेतला, खाली क्लोज केलं. या कॅन्डलमध्येच मला कळलं की नाही नाही, आता याला खाली यायचं आहे. मी वेट पण केला नाही की याला डे लोच्या ब्रेकडाऊनचा, मी याच कॅन्डलमध्ये क्लोजिंगच्या वेळेला एंट्री घेऊन घेतली. थोडंसं वरती गेलं आणि सरळ सरळ खाली. तर बघा, तुम्हाला प्राइस रीड करता आले पाहिजे. प्राइस रीडिंग म्हणजेच कॅन्डलचं बिहेवियर बघून तुम्हाला ते रीड करता आलं पाहिजे की चार्ट वरती जाऊ शकतो की डाऊन साईड. ठीक आहे, तेव्हाच हे रिस्की ट्रेड असतात, तर तेव्हाच हे करायचं. आणि जे बिगिनर्स आहेत त्यांनी हे ट्राय करायचं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता 3 कॅन्डलमध्ये मी सुंदर माझा इथे बुक केलं. आणि इथे जो मी टार्गेट लावलेला होता, हा इथे का लावलेला होता, डेलीवरती मी तुम्हाला दाखवते की इथे बघा, ह्याने ब्रेकआउट केलेला होता आणि इथे काय होती, रिटेस्ट कॅन्डल, आणि दोन्ही कॅन्डलचा हाय इथे, ही जी कॅन्डल आहे ग्रीन, ही ओपन इक्वल्स टू लो कॅन्डल करून गेलेला होता. तर येस, तो काय असतो, एक चांगला सपोर्ट असतो, स्ट्रॉंग सपोर्ट असतो. मी इथे काय केला, एक सपोर्ट आखला, ग्रीन कलरचा आहे, तुम्हाला इथे 5 मिनिटावरती मी दाखवते. एक्झॅक्टली इथे टच केला, मी एक्झिट केला आणि इथूनच हा निघून गेलेला, पूर्ण पूर्ण रिकवर केलेला आहे याने. तर न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये हेच आहे की एंट्री आणि लगेच एक्झिट तुम्हाला करावं लागतं. लॉस तुमच्या अगेन जरी जात असेल तरी सुद्धा छोटा लॉस घेऊन निघून जायचं. ठीक आहे, तर हे रिस्की असतात थोडे. आणि मला प्राइस रीड चांगले येतात, तर मी सेट स्टॉक करू शकते. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक दाखवते, जो आलेला होता बघा,
ह्याच्यामध्ये काय होतं की ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईनच्या खाली होता, म्हणजे हा बुलिश आपण याला म्हणू शकत नाही. ठीक आहे. आणि असा डेलीवरती पण एक छोटी ट्रेंड लाईन होती आणि आज सकाळी हा ओपन करून सरळ सरळ खाली आलेला होता. हा सुद्धा डे लोच्या जवळपास होता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी काय केलं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवलेला होता 5 मिनिटावरती. 1 2 3 वेळा ऑलरेडी हिट केलं याने. आणि जेव्हा रिझल्ट याचे डिक्लेअर झाले तेव्हा हा खाली आला पण ब्रेक करू शकला नाही. मला वाटलं की हा खाली येईल पण हा खाली आला नाही. मी रेडी होते ज्या साईडला हा ब्रेक करेल त्या, कारण की मला क्लिअर व्ह्यू होता, सपोर्ट आणि रेजिस्टन्स बनवला होता. याने अपसाईड ब्रेक केला आणि मी जस्ट लेवल मार्क केली आणि नेक्स्ट कॅन्डल थोडीशी खाली आली आणि इथेच मी काय केलं, मी इथे पण नाही, मी इथेच कुठेतरी माझी एंट्री करून घेतली आणि स्टॉप लॉस जो होता हा होता माझा. आणि तुम्ही बघू शकता 1.4 रुपीचा हा स्टॉप लॉस होता आणि टार्गेट जो आहे 5 रुपीज, म्हणजे किती रेशो आपण इथे घेतलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि बघा एकाच कॅन्डलमध्ये मला खूप सुंदर प्रॉफिट झालं. त्याच्यानंतर सुद्धा हा डबल वरती गेला होता. पण तुम्हाला जसं सांगितलं की स्टॉक खाली पण येऊ शकतो, कारण की न्यूज बेस्ड स्टॉकमध्ये आपण सांगू शकत नाही. सेम कॅन्डल अशीच रेड कॅन्डल पण बनू शकते. मला चांगला प्रॉफिट झाला, मी इथून निघाले. आणि तसं बघितलं तर इथे ट्रेंड लाईन होती, इथे मला एक्झिट करायला पाहिजे होतं, पण मला अगदी छान इथे प्रॉफिट झाला. आणि हां, आता हा किती वाजता गेला माहिती आहे? हा गेला 15 वाजून 25 मिनिटांनी. त्यावेळेला आपण मार्जिन यूज करू शकत नाही. जे आपल्याला इंट्राडेसाठी मिळतात ते मार्जिन आपण यूज करू शकत नाही, म्हणजे इंट्राडेमध्ये स्टॉक आपण घेऊ शकत नाही. तर मी काय केलं, याला MTFमध्ये बाय केलं. MTFमध्ये बाय केलं. MTF जर तुम्ही घेतला तर तो तुम्ही नेक्स्ट डेसाठी सुद्धा होल्ड करू शकता. आणि MTFमध्ये जास्त क्वांटिटी सोबत मी काय केलं, याला बाय केलं आणि लगेच एक्झिट केलं. तर हा अगदी सुंदर माझा इंट्राडे ट्रेड MTFमध्ये कंप्लीट झालेला होता. असे हे 3 अगदी सुंदर ट्रेड. आणि बघा छोटासा ह्याच्यामध्ये काय होता, SL होता. ह्याच्यामध्ये पण काय होता, छोटा थोडासा मोठा SL होता. ठीक आहे चालेल. पण त्याचा अगेन्स्ट मी किती घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता. आपण इथे टूल लावूयात आपण, जेणेकरून आपल्याला इझिली कळेल की किती पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत आणि आपला स्टॉप लॉस होता हा किती पॉईंटचा होता. तर इथे बघू शकता जो स्टॉप लॉस आहे तो होता 12.9, म्हणजे 13 पॉईंटचा इथे स्टॉप लॉस होता. त्याच्या अगेन्स्ट इथे बघू शकता 40 पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत. 13 पॉईंटच्या अगेन्स्ट 40 पॉईंट्स आपण काय केलेले आहेत इथे बुक केलेले आहेत. इवन हा त्याच्याही वरती, म्हणजे हा गेलेला होता त्या स्टॉप लॉस तर सेम असणार आहे. स्टॉप लॉस काय असणार आहे, सेम 13 पॉईंटचा, आणि हा गेलेला आहे 79 पॉईंट्स, म्हणजे ऑलमोस्ट 80 पॉईंट्स हा गेलेला आहे. 13 पॉईंटचा SL आणि 80 पॉईंटचा रिवॉर्ड बघू शकता. माझा मॉर्निंग सेटअप अगदी सुंदर काम करतो आणि त्याचा मी ॲक्च्युली एक्झिट केला. माझा जो टार्गेट होता त्याच्यावरती स्टॉकनी त्याच्यानंतर सुद्धा रॅली केलेली आहे. आता भरपूर वेळा अशी रॅली नंतर येतेच असं नाही, म्हणून आपण आपल्या रूलवरच स्टिक राहायचं आणि आपल्या टार्गेटवर निघून जायचं. ठीक आहे. तर असे हे आपले क्वालिटी ट्रेड होते आजचे. कसे वाटले तुम्हाला हे कमेंट करून सांगा. आवडले असतील तर नक्कीच लाईक करून घ्या या व्हिडिओला. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करा आपल्या मराठी बंधू आणि भगिनींसोबत, जे लोक स्ट्रगल करत आहेत. खरंच लोक ऑप्शनमध्ये लॉस करत आहेत. तर बघा इक्विटीमध्ये पण खूप सुंदर प्रॉफिट होतो, तर त्यांना इथे शिकायला मिळेल. तर यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि आपल्या मराठी बंधू भगिनींना तुम्ही शेअर करू शकता आपले व्हिडिओ. तर त्यांना हेल्प होईल प्रॉफिटेबल बनण्यासाठी. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, गुड बाय, थँक्यू.